लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून भारतीय जनता पक्षानं जोरदार शक्ती प्रदर्शन करत वातावरण तापवलंय। काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये नाशिकमध्ये भाजपाची भव्य संकल्प सभा पार पडली आहे। लाडकी बहीण योजनेनंतर आता महिलांना लखपती दीदी बनवण्याचा संकल्प या सभेमध्ये मांडण्यात आलाय। या सभेमुळे शहरातील सर्वच प्रभागांमध्ये विशेषतः महिलांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळतोय। नाशिक शहराचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना मोठा प्रतिसाद मिळताना दिसून येतोय। भाजपचे अधिकृत उमेदवार अरुण पवार, रुपाली नन्नावरे, रंजना भानसी आणि दीपाली गीते तसेच स्थानिक रहिवासी लक्ष्मी पवार यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली आहे। प्रचाराचे 2 दिवस उरलेले प्रचार धामधुडीत चालू आहे, धूमधडाक्यात चालू आहे। मी तर मतदारांना एकच आवाहन करतो की परवा येणाऱ्या 15 तारखेला आपण सकाळी 11च्या आत मतदान करून प्रचंड मताने आपल्या उमेदवारांना निवडून द्या, ही नम्र विनंती आणि या विकासाला हातभार लावा एवढीच मी विनंती करतो। मतदारांना 2 दिवस राहिलेले, मतदारांनी विकास हा आमचा झालेला आहे, विकास झालेला आहे आणि त्यावर मतदारांनी आजपर्यंत आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे। त्या विश्वासाला कुठेही तडा न जाता सगळ्या लाडक्या बहिणींना काल माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं, आता लाडकी बहीण नसून ती लखपती दीदी बनवणार आहे। हे महत्त्वाचं आहे। माननीय मुख्यमंत्र्यांनी जे सांगितलं का जे म्हणजे नाशिकमध्ये जे जोडल्या जाणारे सगळे कॉन्क्रीटी रोड आहेत ते त्यांनी त्यांचं त्या ठिकाणी डिक्लेअर केलेलं आहे। त्याच्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांनी काल त्यांच्या सभेमध्ये नाशिकसाठी जे जे काही द्यायचे ते त्यांनी काल सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे मतदारांना मी एकच आव्हान करेल, विकास हेच महत्त्वाचं आमचं ध्येय आहे। माननीय आपले लाडके पंतप्रधान आपले देवाभाऊ काल नाशिकमध्ये होते, मुख्यमंत्री तसेच बरेच आपले मंचावर उपस्थित असलेल्या सर्वांनी, आपल्या मुंडेताईंनी पण भाषण केलं आहे। आपले कुंभमेळा मंत्री माननीय गिरीश भाऊजी महाजन यांनी पण भाषणात अनेक मुद्दे मांडलेले आहेत। त्या मुद्द्यांपैकी आमच्या स्त्रियांना अतिशय महत्त्वाचा असा आवडणारा एक मुद्दा होता। त्यात आपली लाडकी बहीण केवळ लाडकी बहीण राहिलेली नाही, ती आता लखपती दीदी होणार आहे। हा महत्त्वाचा मुद्दा त्यांनी जेव्हा मांडला, आमच्या सर्व महिलांनी त्यांचं असं सहर्ष स्वागत तर केलंच होतं, पण त्यांना खरंच आनंद झाला त्या विषयाचा। रिंग रोड असतील, सिमेंट कॉन्क्रिटीकरण असेल, असे अनेक मुद्दे त्यांनी मांडलेले आहे। विकासासाठी त्यांनी अगदी लॉजिस्टिक पार्क असेल, IT हब असेल, याचे मुद्दे देखील मांडलेले आहे। येणाऱ्या 15 जानेवारीला आपलं मतदान आहे। सर्व मतदारांना मी नम्र विनंती करते की 15 जानेवारीला मतदान करताना मतदानाला जाण्यापूर्वी मतदानाची प्रक्रिया समजून घ्यावी। युवा वर्गांनी जास्तीत जास्त प्रौढ असेल किंवा कोणाला मतदान करण्याची प्रक्रिया समजत नसेल तर त्यांना प्रामुख्याने समजून सांगा। मतदार राजा हा जागा झाला पाहिजे आणि येणाऱ्या 15 जानेवारीला कमळ या निशाणी समोरील बटन दाबून आपण सर्वांनी 4ही उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करावं। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। सियावर रामचंद्र की जय। एवढंच आव्हान करेल की काल आपले लाडके जे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले आहे की लाडकी बहीण योजना तर आपण करतच आहोत, पण लखपती दीदी योजना आपण आता करणार आहे। तर मतदारांना मी एवढंच आव्हान करेल की सत्ता अशा व्यक्तीच्या हातात द्या की आपल्या प्रभागाचा आपण विकास करणार आहोत, पण त्याच्याबरोबर स्मार्टही करणार आहोत। आणि येणाऱ्या कुंभमेळ्यासाठी जो निधी भेटणार आहे तो भाजपाचाच महापौर आपला झाला पाहिजे आणि त्या निधीतून आपल्या प्रभागाचा आपण कसा जास्तीत जास्त विकास करू याची आम्ही नक्की दक्षता घेणार आहोत। मी लक्ष्मी राहुल पवार। येत्या 15 जानेवारीला आपल्याकडे मतदान आहे, तर जास्तीत जास्त मतदान होईल। 10 वाजेपर्यंत सर्वांनी मतदान करावं असं मी सगळ्यांना आवाहन करते आणि कमळावर 4ही कमळांवर बटन दाबून 4ही उमेदवारांना विजयी करावं असं मी सगळ्यांना नम्र विनंती करते। धन्यवाद। दरम्यान प्रभाग क्रमांक 1 मधील गोरक्षनगर परिसरातून निघालेल्या महाशक्ती प्रदर्शन प्रचार महारॅलीमध्ये महिलांचा उत्स्फूर्त आणि मोठ्या संख्येने सहभाग पाहायला मिळालाय। भाजपाच्या या शक्ती प्रदर्शनामुळे प्रभाग 1 मधील राजकीय समीकरणे अधिकच मजबूत होत असल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक।
ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.